चांदीवाला आयोग त्यांचे जे प्रमुख चांदीवाला सर त्यांनी जेव्हा उद्धवजींना सांगितलं की खालची सगळा जो CID असेल बाकी कुठच्या ज्या ब्रांच आहेत त्या आम्हाला कॉपरेट करत नाही, याचा अर्थ मुख्यमंत्री असूनही त्यांना खालच्याना दुसरा कोणतरी ऑपरेट करत होता, हे सरळ सरळ दिसतंय। आज खरं तर चांदीवाल सरांची जी आहे ती मुलाखत एकंदरीत प्रदर्शित झाली आणि त्याच्यानंतर अनेक दावे जे आहेत ते खळबळजनक समोर आलेले पाहायला मिळतात आणि या संदर्भात बोलण्यासाठी खरं तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आपल्यासोबत आणि त्या प्रवक्ते सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेचे। आता ही महत्त्वाचा मुद्दा आहे की चांदीवालांनी सविस्तर मुद्दे जे ते आज अधोरेखित केले। यात एक महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्यावेळेस चांदीवाल आयोग तयार झालं होतं, गृहमंत्री महाविकास आघाडीचं सरकार होतं, गृहमंत्री अनिल देशमुख होते, यांच्यावर आरोप होते। ज्यावेळेस हा आयोग तयार झालं होतं त्या आयोगासोबत एकंदरीत CID असतील किंवा इतर ज्या संस्था असतील त्यांच्याकडून कॉर्पोरेट झालं नाही असा थेट आरोप जो आहे तो चांदीवालांकडून करण्यात आलेला मुद्दा उपस्थित करण्यात आलेला आणि हे संपूर्ण प्रकरण त्यांनी उद्धव ठाकरेंना त्यावेळेस सांगितलं। त्यावेळेस उद्धव ठाकरेंना धक्का लागला असं सुद्धा त्यांनी म्हटलं। कसं बघतात या घटनेकडे? शेवटचं वाक्य धरूनच मी पुढे करेन की ज्यावेळेला चांदीवाला आयोग त्यांचे जे प्रमुख चांदीवाला सर त्यांनी जेव्हा उद्धवजींना सांगितलं की खालची सगळा जो CID असेल बाकी कुठच्या ज्या ब्रांच आहेत त्या आम्हाला कॉपरेट करत नाही, याचा अर्थ मुख्यमंत्री असूनही त्यांना खालच्याना दुसरा कोणतरी ऑपरेट करत होता, हे सरळ सरळ दिसतंय। मग त्याच्यामध्ये विरोधी पक्ष म्हणून बसलेले ते लोक त्यांना ऑपरेट करत होते हे आता सरळ सरळ कळतंय। त्याच्यामुळे ज्या पद्धतीने 40 चोर गेले आणि आपण पुन्हा तेही विचारताय की मुख्यमंत्र्यांना कळलं नाही कसं, तर त्यावेळेला ती यंत्रणा तशीच गुप्त ठेवून वापरत होते हे आता सरळ सरळ स्पष्ट आहे। मुळात चांदीवाला सरांनी जो अहवाल दिलाय किंवा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर त्या लोकांनी कॉपरेट केलंच नाही, कोर्टासमोर जे सापेक्ष ज्या पेपर येतात त्याच्यावर कोर्ट निर्णय देतं। प्रत्येक केसमध्ये कोर्ट तेच बघतं की पहिल्या आधी साक्षी आणि पुरावे, जर साक्षी आहे तर त्याला पुरावा काय, कारण असं कोणी उठून कोणी कोणाला चोर म्हणतंय कोणी कोणाला म्हणून होत नाही। हे बदनामीचं षडयंत्र असू शकतं आणि ते चाललंय महाराष्ट्रात, माझ्या सहित सगळ्यांनी भोगलंय, काही उठवलंय, पण एक लक्षात ठेवायचं की त्याला सबळ पुरावे लागतात आणि ते सबळ पुरावे त्या यंत्रणेकडे असतात। असं पण नाही की ती यंत्रणा आपल्या आहेत, त्या यंत्रणेकडे असतात। त्यामुळे देशमुखांच्या पुस्तकात लिहिलंय की अजित पवारांचं नाव घ्या, शरद पवारांचं नाव घ्या, जमलं तर आदित्याचं नाव घ्या, जमलंच तर उद्धवजींचं, म्हणजेच विरोधी पक्ष सत्तेत नव्हता पण ह्या सगळ्या कांड्या चालू होत्या आणि आता सत्तेत होऊन पण तेच करताय। म्हणजे तुम्ही सत्तेच्या बाहेर राहिलात तरी काळकांडी करणार, सत्तेत राहिलात तरी काळकांडी, त्यामुळे लोक आता ठरवतील। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, अनिल देशमुख नेहमी म्हणतात की हा अहवाल सर्वसमोर आला पाहिजे। दुसरा मुद्दा की अनिल देशमुख म्हणतात की मला क्लीन चिट दिलेली आहे। चांदीवाल सर म्हटलेत की मी क्लीन चिट असा शब्दप्रयोग केलेला नाही, साक्षीदार पुरावे च्या अभावी हे संपूर्ण प्रकरण जे ते समोर आलेले आहे, पण मी क्लीन चिट असं सरळ म्हटले नाही। अनिल देशमुख दोन गोष्टी आहेत, चांदीवाला सरांना पण म्हणजे ते जरी फार मी काय ओळखत नाही, नाव ऐकू नये, त्यांच्यावरही ते दबाव घेणारे नाही आहेत असं मला कळलंय। पण त्यांनी जर सांगितलं असेल की माझ्याकडे पुरावेच आले नाही, क्लीन चिट कधी मिळते? भाजपात गेला किंवा शिंदे गटात घेतलं, वॉशिंग मशीनमध्ये गेला तर क्लीन चिट, पण मग कोर्टाने जर निर्णय दिलेला असेल की त्याच्याबाबतीत कुठलेही पुरावे मिळत नाही आहेत, कुठलाही आयोग म्हणताय पुरावे नाही, तर मग तुम्ही कोण म्हणणार आहे? हां, आता गव्हर्नमेंटकडनं सांगितलं जातं देऊ नका क्लीन चिट, पण एखादी म्हणजे मी गृहिणी आहे पण मी सांगेन एखादं वरण बनवलं आहे, त्या वरणात मी म्हणेन मीठ नाही, मीठ घातलंच नाही, पण वरणात कळत आहे की मीठ कमी आहे, मीठ घातलं नाही पण वरणात मीठ कमी आहे। या दोन गोष्टी म्हणजे वरण तर म्हणलं, वरण खाण्याजोगे झालं, असंच आहे। ते म्हणतायत की त्यांच्याकडे पुरावे नाही,
मिळाले म्हणून त्यानं हे केलं आहे. त्याला आम्ही म्हणतोय क्लीन चिट, कारण इतक्या लोकांना क्लीन चिट दिल्या. अगदी रवींद्र वारकरांच्या 5 दिवस आधी क्लीन चिट देऊन खासदार बनू शकतो. याच्यावरनं लोकांना कळतंय की क्लीन चिट म्हणजे काय असतं. काहीच नसतं आणि मग फुगवायचं. मग होतं तर त्यांना क्लीन चिट का दिली. याचा अर्थ तुमच्याकडे गेल्यानंतर क्लीन चिट मिळते, बाकी बाहेर राहिलं की आम्ही चोर आहोत. आणखी जनता ओळखू नये, आम्ही घाबरत नाही. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यांनी असं म्हटलंय की सचिन वाजे असतील, परमवीर सिंग असतील, या सगळ्यांना भेटण्यासाठी ठाण्यातून एक DCP यायचे आणि त्यांच्यासोबत वकील सुद्धा असायचे. या घटनेकडे कसे बघतात ते? त्या वेळेस तुम्ही त्या संपूर्ण भागात होतात, प्रक्रियेत होतात, म्हणजे तुमचं सरकार होतं, तुमचा पक्ष होता. कोण नेमकं ठाण्यातून यायचं तुम्हाला काय माहिती आहे का? वकील आणि DCP या सगळ्यांना भेटत होते. आता बघा, ज्यावेळेला हे सगळं प्रकरण घडत होतं तोपर्यंत शिंदे साहेब आमच्यात होते. त्यामुळे शिंद्यांच्या माध्यमातून कोण येत होतं का? आणि जर येत होते तर हे असंच आहे हे लोकांनी मान्य करायचं का? अशाच पद्धतीने होतं, मला नाही माहिती. आणखी एकदम शेवटचा प्रश्न आहे. खरं तर असं म्हटलं गेलं की सचिन वाजे असतील किंवा परमवीर सिंग असतील यांच्याकडून अजित पवार, शरद पवारांच्या नावाचा घेण्याचा प्रयत्न केला गेला, तर अनिल देशमुखांकडून फडणवीसांचा नावाचा घेण्याचा प्रयत्न केला गेला ह्या केसला मोठं करण्यासाठी. पण ते चांदीवाल सरांनी रेकॉर्डवर घेतलं नाही. याकडे तुम्ही कसं बघतात आणि प्रत्येक वेळी मोठ्या नेत्यांची नावं घेतली जातात का? मला अनिल देशमुखांनी स्पष्ट सांगितलं की मला त्यांचा फडणवीसांचा कोणतरी कदम, मला आदित्याचं नाव घे, त्याच्यामध्ये उद्धवजींचं नाव घे सांगत होते. फडणवीसांचं नाव नव्हतं. फडणवीसांचं नाव नव्हतं, उलट फडणवीसांवर आरोप होता की ते हे करतायत म्हणून. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीला सत्तेत राहूनही तेच करणार आणि सत्तेच्या बाहेर राहून पण तेच करणार. म्हणजे महाराष्ट्र आपला UP बिहारची वाटचाल करतो आहे. सचिन वाजेंनी ॲफिडेव्हिट शपथपत्र दिलं होतं, त्याच्यानंतर साक्ष्यपत्र द्यायचं होतं. शपथपत्रात खूप काही मांडलं, पण साक्ष्यपत्र देताना ती शपथ फिरवली. हे का झालं असावं तुम्हाला काय वाटतं? हे बरोबर आहे. ते जेव्हा बाहेर आले कोर्टात जायला आणि त्यांना जेव्हा ज्या पद्धतीने सूट दिली जात होती बोलायला, सूट पोलिसांकडे दिसतंय ना, मॅनेज, हे सगळं मॅनेज होत असं तुम्हाला वाटतं? येस. धन्यवाद आमच्याशी बोलण्यासाठी. तर ह्या होत्या किशोरी पेडणेकर, ज्यांनी चांदीवाल सरांच्या मुलाखतीवर आता सविस्तर उत्तर दिलेलं आपल्याला पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षयसह मी अजय माने, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.